सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणवादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। जय जय रघुवीर समर्थ। आज आषाढ शुद्ध अष्टमी भगवान जगन्नाथाच्या यात्रेचा उत्सव आणि आज सुखदेव राजा परीक्षिताला सांगताय की राजा भगवान अद्भुतरित्या बालक रूपानं वसुदेव यांच्या पुढे प्रगट झाले आणि वसुदेवानं भगवंताच्या 4 भुजा रूपाचं आधी दर्शन केलेलं होतं आणि नंतर बालक रूपाचं अद्भुत असं रूप पाहिल्यावर वसुदेवानं भगवंताची स्तुती केली आहे। विदितम् असि भवान् साक्षात् पुरुषं प्रकृते परं केवलानाम् अनुभवं नंदस्वरूपं सर्वदिकां। हे भगवान, प्रकृतीत पर असलेले पुरुष सर्वांच्या बुद्धीत विदित न होणारे आपण त्रिगुणात्मक इदम सृष्टवा म्हणजे या तिन्ही गुणाच्या पलीकडे असलेले आपण भावात म्हणजे भावात सापडतात पण गुणात सापडत नाही। म्हणून हे परमेश्वरा, आपल्या अंगावर जी आयुध, जी कंकण, जी बाजूबंद आहेत त्यांचं दर्शन होऊन माझी बुद्धी विकसित व्हावी। बुद्धी विकसित होणं म्हणजे प्रसंगाला सामोरं जाणं आहे। जे जे प्रसंग आयुष्यात निर्माण होतील ते अनुभवता आले पाहिजे। सुखही पचवता आलं पाहिजे आणि दुःखही पचवता आलं पाहिजे। सुखदुःखे समे कृत्वा, भगवंताची कृपा ही असते की सुखदुःख हे जीवनात येणारच। उन्हाळा गेला की पावसाळा, पावसाळा गेला की हिवाळा, परत उन्हाळा। त्याप्रमाणे बरं देवाची लीला तर अशी आहे की ज्या ऋतूमध्ये उन्हाळा आहे तेव्हा झाडांना हिरवीगार पालं फोडून देतो, रसभरीत फळं देतो। म्हणजे याच्यावरून असा विचार करायचा की देवाची कर्तृत्वात्मक शक्ती आघात आहे। पण आपण जर त्याचे आहोत तर आपल्याला सुद्धा दुःखामध्ये परमात्मा जास्त वेळ ठेवणार नाही। जेवढं आपल्याला भोगायचं आहे तेवढं भोगून लगेच सुख देईल अशी बुद्धी झाली पाहिजे।
नाही तर दुःखात काय होतं, काय केलं देवाने, आम्ही देवाचं इतकं करतो, अशी भावना निर्माण होते. दुःखामध्ये धैर्य आणि सुखामध्ये संयम ही भगवंताची कृपा आहे. कारण सुख मिळालं की मनुष्य मोकाट सुटतो, थोडासा निष्काळजी झाला की मनुष्य उशिरा उठतो. बघा की जाऊ यात काही काम नाही त्याला, म्हणजे निष्काळजी झाल्यावर काय तुटला, संयम तुटला. आणि संकट आल्यावर जर धैर्य असेल तर ती भगवंताची कृपा. म्हणून संकटात धैर्य. अर्जुन काय झाला होता, धैर्य विसरला होता, म्हणून 18 अध्याय सांगितले. अर्जुनाला काय आणलं, धैर्य आणलं. आपण धर्मग्रंथाचं वाचन किंवा गीतेचं पठन करतो, या पठनानं धैर्य येत असतं. ज्ञानानं माणसाला धैर्य येतं, ज्ञानाने माणसाला संयम येतो. म्हणून धैर्य आणि संयम हे 2 भगवंताचे आयुध आहे. कशा करता, तर धर्माचरणा करता, अर्थ आचरणा करता, काम आचरणा करता आणि शेवटचं मोक्ष साधण्या करता. धैर्य आणि संयम ज्याच्या अंगी आला त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चतुर्विधद्वारा भगवंताची प्राप्ती होते. पहा भीष्मांचं उदाहरण पहा. मूर्खाच्या बाजूने लढायचं होतं पण शांत राहिले, धैर्य ठेवलं. पुष्कळ वेळा समजून सांगितलं धृतराष्ट्राला आणि दुर्योधनाला की हे बरोबर नाही. भीष्माचार्य युवराज म्हणायचे दुर्योधनाला की युवराजा हे चांगलं नाही, पण तो उद्धटच बोलायचा. तरी भीष्म पितामहांनी सहन केलं. तसं आपल्या संसारामध्ये आपली प्रजा जर उद्धट असेल तर भीष्माप्रमाणे सहन करावं. असं शिक्षण आहे महाभारताचं, रामायणाचं, भागवताचं. आणि हे कोणी नाही आपले, आपण भगवंताचे हे भागवतात समजून घ्यावं. कारण भागवतात सगळे बघा, प्रल्हाद, ध्रुव, अंबिरस सगळं होतं यांना, द्रौपदी सगळं होतं. पण द्रौपदीला संकटात कोण उपयोगाला आलं तर फक्त भगवान. धर्मराजा आले नाही. असा हा कर्ण, त्याला सुद्धा विनंती केली की कर्ण हे चांगलं नाहीये, स्त्रियांचं विटंबन करणं हे काम चांगलं नाहीये. त्याही कर्णाला समजलं नाही, जो सूर्यपुत्र, उदार, दानी. आणि त्यावेळपासून कर्णाचं तेज नष्ट होऊन गेलं. द्रौपदीने विनंती केल्यावर तो स्त्री धर्माला जागला नाही. त्याच्यात एवढी शक्ती होती की कौरवाधिक सगळे संपवून टाकले असते, पण त्याने ती अधर्माला शक्ती वापरली. अधर्माला शक्ती वापरल्यामुळं कर्णाचा शेवट वाईट झाला. भीष्म पितामहांनी अधर्माच्या बाजूनं तो अन्याय पाहिला, मान खाली घालून घेतली होती. त्यामुळे काही दिवस शरशय्येवर झोपावं लागलं. भीष्म हे भयंकर, त्यांनी ते सहन केलं. पण त्यांना ते सहन का करता आलं, तो गोविंद लभते रतिम, गोविंदाच्या ठिकाणी प्रेम होतं म्हणून ते दुःख त्यांनी सहन केलं. शेवटी देवाने सांगितलं की भीष्मा हे तुम्हाला दुःख त्याच्यामुळे भोगावं लागतं. म्हणाले कन्हैया तसं नाही आहे, ते तुला दाखव. म्हणून एकच फुंकर मारली तर सगळ्या शरीरातले बाण काढून टाकले, पुन्हा आसन घातलं आणि भगवंतामध्ये विलीन व्हायला लागले. तेव्हा भगवंताच्या लक्षात आलं धैर्य आणि संयम हे भीष्मांच्या जवळ होतं. दाखवलं नाही त्यांनी, कारण त्यांचं काळ तसंच होता. कृपाचार्य तिकडच्या बाजूनं राहिले की आता सोडायचं नाही, आणि शेवटी निघून गेले महाभारतात. या लोकांनी भगवंताला सुद्धा आश्चर्य करून टाकलाय. कारण काय होती, तो भगवंताच्या चरणावर निष्ठा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. ज्ञानोबा बघा, रेड्याला बोलायला लावून दिलं, भिंतीला चालवायला लावून दिलं, भिंतीला चालवायला लावून दिलं.
अशक्य शक्य, जसं तुम्ही आता बा निसर्गातले काही चमत्कार आहे त्याला आपण म्हणतो बा ते विज्ञान. अरे पण ते डोळ्याने दिसतं ना. थंड प्रदेशात गरम पाण्याचा झरा, खळ 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 खळ, तांदूळ शिजवून घ्या. जरी ते गंधकाचं पाणी असलं तरी तो निसर्गाचा एक स्रोत आहे. त्या ठिकाणी मानवाला आंघोळ करण्याकरता निर्माण केलेला आहे तो. म्हणून हिमालयाचं दर्शन आहे. हिमालयाचं दर्शन आहे. तिथे कोण राहू शकतो? तर तपी लोक राहू शकतात, संयमी लोक राहू शकतात. असे भाग आहे हिमालयामध्ये की अजूनही परिचित नाही, पण तिथे लोक राहतात. म्हणून हे परमेश्वरा आपलं प्रागट्य झालं. हे हरी तू पुत्र रूपानं आमच्या घरी प्रगटलेला आहे. हे आमचे नयन जे आहे विस्मयकार्य विकसित झालेले आहे. म्हणून भगवंता मी मानस संकल्प केला आहे. राजा परीक्षिता वसुदेवाचा मानस संकल्प गोप्रदानाचा भगवंतानी जाणला आणि पुराण पुरुषोत्तम भगवंतानी त्यांची स्तुती स्वीकारली. त्यांनी जी स्तुती केली भगवंताची ती स्तुती स्वीकारली. काय म्हणतात? हे भगवान हरी तू द्वादशात्मक आहे. परवा सांगितलं की भगवंताचे 12 तत्व आहेत. असं प्रतिपादन करून 9 श्लोकांवर कारिका निर्माण केली. म्हणजे वसुदेवानं भगवंताच्या स्तुतीचे 9 श्लोक केले. वसुदेव आणि देवकी द्वारा जी स्तुती झाली त्या श्लोकांची तत्वसंख्या आचार्य लोकांनी कारिका म्हणून निरूपण केलं आहे. श्रीहरी तू द्वादशात्मक आहे. या श्लोकाच्या जाराने स्तुती करून त्रिविधता दाखवली. भगवान सत्व रज आणि तम यामध्ये कसे कसे आहे. भगवान तम पण आहे, पण केव्हा केव्हा जेव्हा साधू लोकांवर अन्याय होतो, संतांवर अन्याय होतो, त्यावेळेला भगवान परशुराम अवतार तमोगुणी धारण केला. भीष्माच्या वेळेला रथाचं चाक उचलून घेतलं अर्जुनाकरता. प्रतिज्ञा मोडायला तयार झाले. प्रतिज्ञा मोडायला तयार झाले. हे परमात्मा आपला समाचार कोण जाणणार आहे? देवकीनं 8 श्लोकामध्ये वर्णन केलं आणि कंसाच्या भयापासून निवृत्त झाली. आता भगवंताच्या प्राप्तिकथे वेदामध्ये 5 तत्व सांगितलेले आहे. अग्निहोत्र, ज्याला भगवंताची प्राप्ती पाहिजे आहे त्याने संसारी माणसाने रोज अग्नीची पूजा करावी. म्हणजे सकाळी अग्नीत आहुती टाकाव्या, दुपारी 12 वाजता टाकाव्या आणि संध्याकाळी. दर्श पूर्णमास पौर्णिमेला होम हवन करावं, पशु यज्ञ करावा, चातुर्मास्यात यज्ञ करावा आणि सोमयज्ञ करावा. यज्ञाचे 5 प्रकार आहेत. वसुदेवानं काय केलं तेच 5 प्रकार संकर्षण, प्रद्युम्न, अनुरुद्ध या भेदानं वर्णन केलं. म्हणून भगवान फलात्मक पंचयज्ञात्मक आहे. हे 5 यज्ञ स्नान, संध्या, पूजा, अर्चा आणि वैश्यदेव हे 5 यज्ञ झाले रोजचे की आपण भगवंताच्या सन्निध्यात आहो असं समजायचं. आता सर्वसाधारण माणूस आहे, सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार, सूर्याला पाणी, 12 वाजता अग्नीची पूजा होती आणि जे अन्न मिळेल आपल्याला ते त्याचं स्मरण करून खायचं. संध्याकाळी सूर्यनारायण जेव्हा अस्ताला जातात तेव्हा पश्चिम दिशेला करून आपल्या घरी दिवा लावतात, त्यावेळेला दिव्याला गंधाक्षर लावून अग्नीची पूजा करणे हे सर्वसाधारण माणसाचे 5 यज्ञ झाले. म्हणून यद्यपि वेद भगवान देऊ मूर्ती निरूपण केलेलं नाही. वेदामध्ये भगवंताच्या मूर्तीचं जास्त काही वर्णन केलं नाही. तंत्र याच्यामध्ये वेदतुल्य पंचात्मक तांत्रिक साधन सांगितले आहे. सत्व रज तम 3 गुणाचे भेद हे लौकिक सांगितलेले आहे. कारण हे 3 गुण आहेत. भगवान या 3 गुणाचा स्वीकार करतात, पण हे 3 गुण देवाला काही गरज नाही याची.
देवकीनं भगवंताची स्तुती करताना आपली प्रक्रिया सांगितली आहे. स्मृतिकार ऋषी लोक याचं वर्णन करतात. स्मृती ही लौकिक म्हणतात लोक, पण वसुदेव म्हणतात नवविधा स्तुती जी आहे, नवविधा म्हणजे भक्ती, आणि त्रिविधा सत्व रज आणि तम, याच्यातल्या दोन्ही मिळून द्वादशात्मक बनली. म्हणून स्तुतीमध्ये वसुदेवानं 18 श्लोक केले, 12 आणि देवकीचे. अशा प्रकारे या श्लोकामध्ये प्रार्थना केली. आणि स्तुती श्लोकामध्ये प्रार्थना करून 5 प्रकारची स्मृती सांगितली. आचार्यांनी प्रथम कारिकेमध्ये वसुदेव कृतीची स्तुतीची नवविधा आणि श्री देवकीची कृती त्रिधा असं मानलं. मग आचार्यांनी चतुर्थ कारिका करत असताना पुन्हा दशभी पंचभी निरुपते स्तुती अशा श्लोकांची वर्णन केलं. म्हणून देवकीची कृती स्थिती 8 श्लोकांची आणि यांची असं तात्पर्य त्यांनी समजावून सांगितलं. म्हणून याचं फलित काय आहे तर देवकी आणि वसुदेव यांना धैर्य आणि संयमाला, धैर्य तर आलं, भगवंताला पोहोचून दिलं, आणि नंतर मात्र देवाचं स्मरण करत राहिले. कंसाविषयी मनात काहीच वाईट आणलं नाही, की आता जे होईल ती मर्जी भगवंताची. जसं एखाद्या पुरामध्ये 5 लोक अटकले आहे, चारी बाजूने पाणी आहे, आणि त्यांना आपण सांगितलं की आता तुम्हाला आम्ही हेलिकॉप्टर पाठवू, तुम्ही हेलिकॉप्टरला एकेकाने बसायचं. त्या 5 पैकी जो तो आधी बसायला पाहतो, कारण जीव वाचवायचा आहे. हेलिकॉप्टरवाले सांगता घाई करू नका, पण जो शेवटचा राहतो ना त्याला असं वाटतं हे गेल्यावर जर पाण्याचा लोंढा आला तर आपलं कसं होईल, म्हणून तो म्हणतो आता मर्जी देवाची. तोपर्यंत ते हेलिकॉप्टर येतं, त्याला ती खुर्ची येते, तो खुर्चीत बसतो, हेलिकॉप्टर त्याला वर उचलतं, तिथे पाणी होऊन जातं. मग त्याला कळतं देवाची मर्जी. संकटाच्या वेळेला मनुष्याच्या हातात काहीच उरत नाही. बा पुण्याला मागे पूर आला तर एक पाळणा घरातून जो निघाला तर त्या पुरामध्ये झाडाला अटकून गेला होता, मुळा मुठा पुरामध्ये. आता ते पाणी उतरल्याशिवाय काढणं कसं, पण जेव्हा काढलं तेव्हा ते मुलगा हसत होतं. एवढ्या भय वातावरणामध्ये त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. गुजरातमध्ये सुद्धा भूकंप झाला तेव्हा 4 दिवसानं त्या सळ्या कापल्या तर बाकीचे मोठे माणसं मृत झाले होते, पण ते लहान बालक प्रसन्न होतं. मग आता कोणी सांभाळलं त्याला, सांभाळलं कोणी? म्हणून ते म्हणतात स्तुतीमध्ये सर्वप्रथम वसुदेवानं विदित केलं आहे की हे भगवंता, ज्ञान हे दर्शन आहे, पण सगळ्यांना ज्ञान प्राप्त होईल असं कसं आहे? तुम्ही तर सांगता ज्ञान हे पूर्वजन्माच्या पुण्याईनं प्राप्त होतं, ज्ञान जे आहे. मग सगळ्यांना प्रेम हे साधन सोपं आहे. देवाविषयी स्नेह जोडणे, देवाविषयी प्रेम करणे, भगवंताविषयी प्रेम ठेवणं हे सगळ्यांना सोपं आहे. म्हणून देवाचा स्नेह वाढवायचा. मग आता देवाचा स्नेह वाढवायचा कसा, तर सुरुवातीपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई काय करते, झाले संध्याकाळी देवापुढे हात जोड, प्रार्थना कर, मला विद्या दे आणि आरोग्य दे. आईचं सांगणंच आहे, दीपो ज्योती नमस्तुते. म्हणजे आपल्या घराण्यामध्ये आई सुरुवातीपासूनच सांगायला सुरुवात करते. मग आता ते आपल्यामध्ये पेरलं जातं, देवाला नमस्कार करणे, अमुक करणे. आता तुम्ही शिकले की नमस्कार कसा करता, आईने हात जोडायला सांगितलेला असतो, पण तुम्ही असं लोकांना सुशिक्षित म्हणून असं असं करून घेता, असं असं असं, म्हणजे घाबरतात किंवा लोक काय म्हणतील हा भाविक आहे काय घाबरायची गरज आहे. रेल्वे जाते तेव्हा काही काही स्टेशन येतात तर काही लोक हात जोडतात. जे सुशिक्षित ते म्हणतात आपण हात जोडले तर गावातले लोक काय गाडीतले लोक काय म्हणतील की अरे हा भाविक आहे. तर तो काय करतो, नुसती मान आलो. म्हणजे लोकांना घाबरून आपलं जे बीज पेरलेलं आहे भक्तीचं ते वाढवत नाही आपण. मग आता हे वाढतं केव्हा, जेव्हा संकट येतात
त्यावेळेला चांगल्या लोकांच्या संगतीने मनुष्य पुन्हा भाविक होतो. म्हणून माऊलीने काय सांगितलं, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे बनते. आपल्या आईने बीज पेरलेलं असतं, पण आपल्या आईमध्ये आपल्याला दृढता देण्याचा शक्ती नसते. दृढता देण्याची शक्ती संतांमध्ये असते. म्हणून एकदा मनुष्याने चांगल्या संताचा सहवास केला की तो जगाला लाजत नाही आणि जगाला घाबरत नाही. पाहतो मी स्वामी विवेकानंदासमोर जहाजामध्ये नुसती निंदा केली हिंदू धर्माची, तो उचलला आणि टाकूनच दिल म्हणे. केवढं धैर्य आलं होतं. सगळे परकीय लोक होते, पण आई वडिलांनी केलेलं आणि रामकृष्ण परमहंसानं दिलेलं धैर्य होतं. त्यामुळे विवेकानंदाला सगळे लोक घाबरून गेले, उचलूनच गेले, टाकूनच देईल समुद्रात. मला तुम्ही टाकाल तर ते पुढे होईल, पण मी तर तुम्हाला टाकून देईल. धैर्य. म्हणून आपल्या इष्टदेवतेची उपासना करताना घाबरू नये. काही लोकांना लग्न झाल्यावर पत्नी नास्तिक मिळते ना, तिला घाबरतात. ते काय घाबरत, तू तुझं कर, मला माझं करू दे. इतकी दृढता आली पाहिजे. देवाशी स्नेह जुळला पाहिजे. सज्जन संगे देई चित्तम. जेवढा वेळ आपल्याला नाही सज्जन मिळाले तर ग्रंथाच्या संगतीत चित्त द्यावं, सद्ग्रंथ वाचावे, ज्या ग्रंथाने भक्ती दृढ होते. पहा तुम्ही, गजेंद्राचं कथा दिली आपल्याकडे. गजेंद्राला देवाला द्यायला काहीच नव्हतं, मगराने पाय धरलेला होता. तसं तुम्ही आजारी असताना तुमची संपत्ती तुमच्या हातात राहत नाही, पण देवाला तुम्ही भाव देऊ शकता. गजेंद्रानं समुद्रामध्ये असलेलं कमळ सोंडेनं तोडलं आणि देवाला फेकलं. आपल्याजवळ जरी कमळ नसलं तर भाव कमळ मात्र आहे. आपल्याला भाव करता येतो. भाव ज्याचे गाठी त्यास लाभ उठा उठी. मग आंघोळ झालेली असो, आपण आजारी असो किंवा प्रवासात असो, भाव कराता. शंकराचार्य म्हणतात तस्मात् भावोही कारणम. जगाला भगवंताला प्रकट करायचं असेल तर भाव. पण कारागार वासात वसुदेव देवकी यांच्याजवळ काय होतं, पण गर्गाचार्यांनी नियम दिलेला होता. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, नारायण नारायण. म्हणून शंकराचार्यांनी भज गोविंदम भज गोपालम मूढमते. हे मूढमत्या, तू गोविंद गोपालाचं भजन कर. गोविंद गोपालाच्या भजनानं तुझ्या मनामध्ये धैर्य प्राप्त होईल, तुझ्या जीवनात संयम प्राप्त होईल. धैर्य आणि संयम या दोन गोष्टी भगवंताचा कृपा प्रसाद आहे. पहा तुम्ही, अनेक राजे रजवाडे होऊन गेले, धैर्य ठेवलं त्यांनी आणि संयम ठेवला, त्यामुळे प्रगतीच होत गेली. धैर्य आणि संयम ह्या दोन गोष्टी अशा आहे, ही भगवंताची कृपा आहे. कारण जीवनामध्ये सगळं सुखकर असत नाही, नियतीचा नेम आहे. सुखदुःखाचं मिश्रण असतं नेहमी, सुखदुःखाचं मिश्रण असतं. कारण जन्म आहे, मृत्यू आहे, हे कालगती आहे. आता बा एवढी किती कालगती विचित्र आली, ते माणूस काहीच करू शकत नाही. प्रत्येकाला हातपाय धुवायला लावून दिले, नाही तर पूर्वी धुत नव्हते ते. म्हणजे कालगती आहे. मोकाट सुटला होता मानव, मोकाट. संयमाची सवय आली. बरं, भूमंडळावर सर्व ठाई, सगळ्या भूमंडळ, सगळ्या देशात प्रदेशात सगळ्या कालस्थितीत बदलून गेली. म्हणून ते मग वसुदेव म्हणतात की अशा प्रकार ज्ञान हे ओळखता आलं पाहिजे. आणि तत्वमसी, काय ज्ञान आहे तर तत्व जाणायचं आहे आणि आपला भाव करायचा आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, बस. म्हणून ते म्हणतात वैदिक वाक्यजन्याचं ज्ञान सगळ्या लोकांना फलद्रूप होत नाही. वेदातलं जे ज्ञान आहे ते आता सगळे लोक वेद म्हणतात, उलटे सुलटे उलटे काही उद्या ते बदल, पण ते फलद्रूप होत नाही ते. मग काय केलं पाहिजे तर स्नेह. देवा तू माझा यजमान, मी तुझा आणि तू माझा, असा भाव करायचा. जसं आपल्याला मुलगा झाला की आपण त्याला विचारतो का रे तुला आई आवडते का बाबा. आता तो लहान असतो,
बाहेर जायचं असलं तर बाबा आवडायला लागतं, दूध प्यायचं असेल तर आई आवडायला लागतं त्याला. पण त्याला आपण विचारतोच का नाही? त्याने कधी सांगितलं बाबा आवडतात, आपण एकदम त्याला जवळ घेऊन घेतो. बाबा आवडता असं म्हटल्यावर आईला काही वाईट वाटत नाही. ती असं काही म्हणत नाही मी तुला दूध पाजणार नाही म्हणून, कारण तिला माहिती आहे हा आपला आहे. पण मनुष्य द्विधा अवस्थेत होत. तसं स्त्री असो, पुरुष असो, बाल असो, थोर असो, वयोवृद्ध असो, तुम्ही भगवंताशी स्नेह जोडाल तर भगवान तुमचा आहे. म्हणून स्नेह जोडायला सांगितला. वसुदेव देवकींच्या जवळ काही नव्हतं, पण स्नेह जोडला, प्रेमा भक्ती. म्हणून ते म्हणतात की प्रयोग केला पाहिजे. आणि भगवान पुरुषोत्तम जो आहे तो चतुर्भुज आहे. या चतुर्भुज पुरुषोत्तमाचं दर्शन केल्यानं त्यांना भगवंताच्या पुत्र रूपाची स्थिती प्राप्त झाली. म्हणून ते म्हणतात की पूर्व व्याख्यानामध्ये भवान शब्द वापरलेला आहे. हा सिद्ध करण्याकरता त्यांनी पुरुषोत्तमपदाच्या ठिकाणी तत्व शब्दाचा प्रयोग केला. म्हणून ते म्हणतात प्रतिज्ञा केली की भगवान तू ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मरूप असल्यानं हे पुरुषोत्तमा आता आम्ही तुझं दर्शन घेऊन मोकळं झालं, आमच्या जीवाचं काय व्हायचं असेल ते होईल. वसुदेव देवकीने सांगितलं आता आम्ही तुझं दर्शन घेऊन मोकळं झालं, कारण मनुष्य जन्माचं श्रेष्ठत्व काय आहे? भगवंताचं दर्शन. आम्हाला आता भगवंताचं दर्शन झालंय, तू आता गोकुळात जाणार आहे, आम्ही कृतार्थ झालो. म्हणजे वसुदेव देवकीची इच्छा आकांक्षा राहिली नाही. मग आता इच्छा आकांक्षा न राहिली, मग पुढचं भगवंताला मातृपितृ सेवा करायची होती. म्हणून पुन्हा मथुरेत आले, वसुदेव देवकीला सांभाळलं, उग्रसेनाच्या हातात राज्य दिलं आणि वसुदेव देवकीला स्वतंत्र द्वारका निर्माण करून त्यांना पुत्र सुख दिलं. त्याचं वर्णन आपण उद्या पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान.